नंतर देशात इंधनाचे दर वधारलेले आहेत आणि पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत, तर दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलेंडर सुद्धा महागलेला आहे। काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याचं चित्र आहे आणि या संदर्भात सर्वात आधी दोन महत्त्वाची दृश्य आपण बघूयात। पहिलं दृश्य आहे ते जळगावचं। जळगावमध्ये पेट्रोल पंपावरती पंगत बसलेली आहे। शेतीच्या कामांसाठी डिझेल खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची रांग लागली आहे, त्यामुळे पेट्रोल पंप मालकाने सकाळपासून रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे। दुसरी दृश्य आपण बघतोय ती अशी आहेत की गोरखपूरमधील एका गॅस एजन्सी बाहेरची आहेत आणि गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची प्रचंड मोठी रांग लागलेली आहे। नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेरच मुक्काम ठोकलाय आणि एजन्सी बाहेर सिलेंडर घेऊन रात्रभर थांबावं लागतंय, त्यामुळे काहींनी मच्छरदाणी तर काहींनी एजन्सी बाहेरच तंबू ठोकलाय। तर जळगावच्या धरणगावात पेट्रोल आणि डिझेल टंचाईमुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये मोठे हाल होताना दिसत आहेत। डिझेल मिळणार या आशेने दुपारपासूनच पेट्रोल पंपांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। अनेकांना रात्रभर पंपावरच थांबावं लागतंय। अगदी उपाशी पोटी प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी पेट्रोल पंप चालकांनी चक्क पंपावरच जेवणाची व्यवस्था केली। इंधन टंचाईमुळे परिसरात चिंतेचं वातावरण आहे आणि एकंदरीतच मोठ्या प्रमाणात गर्दी या पेट्रोल पंपावरती बघायला मिळते। दरम्यान पेट्रोल डिझेलच्या या परिस्थितीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। ग्रामीण भागांमध्ये आता या ठिकाणी तयार झालाय। सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, कारण साधारणपणे जो कोटा असतो तो सगळा कोटा मिळतोय, पण अचानक वापरामध्ये 20-25% वाढ ही काही ठिकाणी दिसते। याचा अर्थ असा आहे की थोडं साठवणूक किंवा काही लोक अधिकची साठेबाजी करतायत, तर त्या संदर्भात रेशनिंग तर मी म्हणणार नाही, पण नियोजन हे करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत। तर इकडे जळगावात पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे। सकाळपासूनच जळगावातील विविध पेट्रोल पंप आणि वाहनधारक आहेत किंवा शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी तब्बल 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या या रांगा लागल्याचं चित्र आहे आणि गोंधळ होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जिल्ह्यात कुठेही पेट्रोल डिझेलचा तुटवडा नसल्याचं स्पष्ट करत नागरिकांनी घाबरून जादाचं इंधन खरेदी करू नये असं आवाहन केलेलं होतं। मात्र प्रशासनाच्या आवाहनानंतर सुद्धा नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे आणि आजच्या परिस्थितीतून हे पुन्हा एकदा दिसून आलंय। दरम्यान इंधनाच्या दरवाढीनंतर आता खाद्यतेलाच्या किमतीत सुद्धा वाढ झालेली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईचा चटका बसतोय। खाद्यतेलाच्या किमतीमध्ये प्रति 15 किलोच्या डब्यामध्ये 70 ते 150 रुपयांची वाढ झाली आहे। सोयाबीन तेल 2 दिवसांपूर्वी 2575 रुपयांना मिळत होतं, आता तेच दर 2620 रुपयांवरती गेलेले आहेत। तसंच मोहरीचं तेल आणि राईस ब्रान ऑइलच्या किमतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील महिलांचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे। सुरुवातीलाच सोने चांदी आणि त्यानंतर इंधनाच्या महागाईनंतर आता या महागाईच्या झळा थेट किचनपर्यंत पोहोचलेला आहे। त्याला कारण आहे खाद्यतेलाच्या किमतींमध्ये जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। साधारणतः खाद्यतेल जे आहे ते 5 किलो किंवा 15 किलोच्या पॅकमध्ये येतं आणि त्या पॅकिंगचा म्हणजे त्या डब्याचा टिनाचा जर विचार केला तर सोयाबीन असेल, सनफ्लॉवर तेल असेल किंवा इतरही खाद्यतेल असेल त्याच्या किमतीमध्ये सुमारे 100 रुपयांना जी आहे ती वाढ झालेली आहे। त्यामुळे ही महागाईची झळ आता पेट्रोल डिझेल नंतर घरांना देखील बसणार आहे, प्रामुख्याने गृहिणींना बसणार आहे, कारण त्यांचं बजेट जे आहे ते आता हळूहळू कोलमडायला सुरुवात होणार आहे। पेट्रोल डिझेलचे आणखी दर वाढले तर या महागाईचा भडका आणखी उडण्याची शक्यता आपण सध्या पाहतोय की कुठलंही खाद्यतेल पाहिलं आपण त्याच्यात किमतीमध्ये जी आहे ती वाढ झाल्याचं इथं आपल्याला दिसून येतं। तशा पाटी जी आहे त्या दुकाना बाहेर लागलेल्या आपल्यासोबत तेलाचे व्यापारी आहेत। जवसाची शेती ही मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये व्हायची, आज ती खतम झालेली आहे। शेंगदाणा तेल आपल्या इथे आता फार मोजके, म्हणजे असं झालं की श्रीमंताचं खाणं म्हणजे शेंगदाणा तेल, अशा प्रकारची एक परिस्थिती। आणि सोयाबीन आणि पाम ऑइल आणि बाकीचे क्रूड जे येऊन आले खाद्यतेल विदेशातून वगैरे, त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या अन्नामध्ये सुरू झालेलं, त्याच्या